विकास कामं राबवून नागरिकांच्या समस्या सोडून जनतेचा विश्वास सार्थ ठरणार असल्याचे प्रतिपादन नगरसेविका नंदाताई अनिल अबनावे यांनी केशवनगर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केले। आज पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर माझा पहिल्यांदाच हा वाढदिवस साजरा होत आहे। तरी मांजरी केशवनगर मधील सगळी नागरिकांनी खूप खूप प्रतिसाद दिला। आम्ही आज वाढदिवसानिमित्त स्त्रियांची मोफत तपासणी ठेवली होती आणि रक्तदान शिबिर, त्याला मांजरी केशवनगर मधील सगळ्या नागरिकांनी खूप खूप भरघोस प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देते। आणि दुसरे असे आमचे कार्यकर्ते, ते सगळे माझ्या मुलासारखेच आहेत। त्यांनी 8 दिवसापासून फार कष्ट घेतले आजच्या कार्यक्रमासाठी। पहिल्यांदा मला त्यांनाच धन्यवाद द्यायचे आहेत, कारण त्यांनी जर प्रयत्न केले नसते, रात्रंदिवस पळाले ते, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अशक्यच आहे। आणि बाकी सगळ्यांना माझा खूप खूप धन्यवाद। सकाळपासून लोकांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला। रक्तदान शिबिर वगैरे झालं, आम्ही त्यासाठी त्यांना गिफ्ट ठेवले होते। नोबेलकडून त्यांना पाण्याची बॉटल आणि हेडफोन होता आणि आपल्याकडून त्यांना छत्री होती। आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाला लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तुम्ही लोक असेच साथ देत राहा आणि आमच्या कारकिर्दीला बहर येऊ द्या। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 15च्या लोकप्रिय नगरसेविका सौ नंदाताई अनिल अबनावे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य रक्त तपासणी शिबिर तसेच अभिष्ट चिंतन सोहळा स्नेह मेळावा यांचे आयोजन कार्यकर्त्यांनी केशवनगर येथे केले होते। सकाळी भव्य आरोग्य शिबिर आणि रक्त तपासणी व रक्तदान शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये झाले। संपूर्ण दिवस केशवनगर परिसरातील शेकडो नागरिकांनी मोफत सर्वतोपरीच्या आजारांची आणि रक्ताची तपासणी करून घेतली। यावेळी 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले। त्यांना पाण्याची बॉटल, इयरबड्स आणि छत्री सप्रेम भेट म्हणून सौ नंदाताई अनिल अबनावे यांनी आणि अनिल अबनावे यांच्या हस्ते देण्यात आल्या। संध्याकाळी झालेल्या भव्य अभिष्ट चिंतन कार्यक्रमामध्ये भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर, नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे, नगरसेवक किशोर धायरकर, नगरसेवक अजित अबा घुले, माजी सभापती संदीप तुपे, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना कोदरे, सीमा शेंडे, सरपंच सीताराम वेताळ, माजी उपसरपंच अमित घुले, संतोष पाखरे, माजी ग्रामपंचायत सदस्य शक्ती प्रधान, उद्योगपती अविनाश अबनावे, तुषार घुले, भाजप नेत्या सविता हिंगणे, कांचन तुपे, सीमा शेंडे, शारदा पानमंद, मीरा फडणीस, शिवसेना नेते दिलीप व्यवहारे, युवा नेते तेजस गायकवाड, सूरज पवार, वीरशैव लिंगायत समाज अध्यक्ष ओमकार बोने आणि समाज बांधव बाळासाहेब भंडारी, प्रकाश नवले, विशाल नरके, अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य यांच्यासह प्रभाग 15 मधील केशवनगर, मांजरी बुद्रुक, 17.5 नळी, शेवाळवाडी परिसरातील ग्रामस्थ, विविध सोसायट्यांचे रहिवासी, महिला, युवक यांनी उपस्थित राहून नगरसेविका नंदाताई अबनावे यांचे अभिष्ट चिंतन केले। जनतेचे काम करण्याची संधी दिली, नागरी सुविधा देऊन स्वच्छ व तत्पर कारभारातून या संधीचे सोने करणार असल्याचे यावेळी लोकसेवक अनिल नाना अबनावे यांनी सांगितले। आलेल्या मान्यवर नेत्यांनी यावेळी सौ नंदाताई अनिल अबनावे यांचे काम चांगले असल्याचे, त्यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। माझी पत्नी नगरसेविका नंदा अबनावे हिचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने आम्ही जो आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, तसंच चंद्रकांत दादा आणि समर्थ फाउंडेशन तर्फे जे आरोग्य शिबिर असं 3 ठिकाणचं, पुणे महानगरपालिकेची सुद्धा ॲम्ब्युलन्स येऊन 3 ठिकाणचं आम्ही जे शिबिर आयोजित केलं होतं, त्याला केशवनगर असेल, मांजरी असेल, शेवाळवाडी असेल, पूर्ण प्रभागातील जनतेने जो आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आपली आरोग्य तपासणी करून घेतली, त्याबद्दल आमच्यावरचं प्रेम निश्चितच दिसून आलं। आणि त्या प्रेमाला आम्ही कधी, जसं आपण म्हणतो, उठणार नाही, मातणार नाही, दिलावसा सोडणार नाही, या उक्तीप्रमाणेच आम्ही आमचे कामं करत राहू। प्रत्येकाने आपापल्या भाषणामध्ये सांगितलं की यांनी, नगरसेविकेने जो आपल्या प्रभागामध्ये कामाचा जो धडाका चालू केलेला आहे, त्यांच्या त्या बोलण्यातून आम्हाला ही पोचपावती मिळालेलीच आहे। आणि
येथून पुढेही कुठलेही डोक्यामध्ये कसली हवा जाऊ न देता आम्ही आमचं काम करणार आहोत. जिथं जिथं वाईट कामं चालली असतील, जी धरून नसतील आपल्या प्रभागाला, तिथं आम्ही तो सुद्धा आवाज उठवणार आहोत आणि त्या गोष्टी आम्ही चालू केलेल्या आहेत की हा जनतेचा पैसा आहे आणि त्या ठिकाणी तो पैसा व्यवस्थितच वापरला गेला पाहिजे, ह्यावर आमची कटाक्षाने नजर असेल. आणि या जनतेने आम्हाला जे प्रेम दिलंय, निवडून दिलंय, त्याचं आम्ही खरोखर चीज करणार आहोत आणि येथून पुढे आमच्यावर या जनतेने असंच प्रेम करावं अशी अपेक्षा करतो आणि येथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमतः तुमच्या जोगेश्वरी चॅनल आणि रोकटोकच्या माध्यमातून आपल्या प्रभाग क्रमांक 15च्या लोकप्रिय नगरसेविका नंदाताई अनिल आबनावे यांना मी तुमच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. खरं तर आमचा संपर्क अनिल नाना आबनावे यांच्याशी. अनिल नाना आबनावेंनी खूप काबड कष्टातून एकदम म्हणजे त्यांनी 10x10च्या खोलीतून त्यांचा शिक्षणाचा प्रवास चालू केला आणि त्या काळामध्ये एक चांगली मेकॅनिकल सारखी डिग्री संपादन करून आबनावे आपल्या या मुंडव्या केशवनगर परिसरातलं एकदम उच्च शिक्षित परिवार आणि या उच्च परिवारातील एक महिलेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवकाची उमेदवारी मिळाली आणि ती त्यांनी सार्थ करून दाखवली. आणि आज त्यांचा वाढदिवसाचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. त्या निमित्तानं या नानींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि नानींच्या हातातून जसे नानांनी कॅन्टोन बँकेच्या माध्यमातून आपल्या केशव मुडो भागातील जे नागरिक असतील त्यांना अर्थसहाय्याचं काम केलं, तसंच नानींच्या माध्यमातून मुंडवा केशवनगर भागातील ज्या नागरिकांच्या मांजरीच्या केशव 17.5 शेवावडीच्या ज्या काही त्यांच्या समस्या असतील या नानीच्या हाताने संपूर्ण पूर्ण होतील अशी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी नानींना त्या सर्व प्रभागाच्या सर्व नागरिकांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि त्यांनी जो नानींवरती विश्वास दाखवलाय, नानी त्या विश्वासात सार्थ ठरतील. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांच्या लाडक्या आमच्या मार्गदर्शिका, आमचे मार्गदर्शक आदरणीय नाना यांच्या सुयोग्य पत्नी आणि अति शांत प्रेमळ, मला वाटत नाही तुम्ही आजपर्यंत मुंगी पण मारली असेल, अशा असलेल्या आमच्या मुंगी देखील तुम्ही मारली नसेल आजपर्यंत आयुष्यामध्ये, अशा आमच्या सगळ्यांच्या लाडक्या सौ नंदाताई आणि लखनऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सगळे उपस्थित केशवनगर मांजरीवासी सगळ्यांच्या वतीने आणि तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्याकडून चांगली समाजसेवा तर आता घडतच आहे, परंतु पुढे देखील प्रभाग क्रमांक 15ची उन्नती तुमच्याकडून हो, चांगला विकास तुमच्याकडून हो आणि तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांना लाभो अशीच आम्ही मांजराची मी प्रार्थना करतो. आणि येत्या काळामध्ये जसं मी आता येत्या कानावरती फक्त पडलं की त्यांना स्टँडिंग कमी करूया, परंतु महापौर पद देखील महिलेला आहे, तर ही शुभेच्छा मी देतो आणि मांजराच्या मी मनापासून अगदी प्रार्थना करतो की आपल्या प्रभागाला महापौर पद मिळावं. पहिल्याच वर्षी ही 4 गावं जी समावेश झालेली आहेत महानगरपालिकेमध्ये, तर तुमच्या रूपाने आम्हाला एक महापौर या भागात मिळो अशी आहे मांजराच्या मी प्रार्थना. आजच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप भोगायला मिळो, यश लाभो आणि तुमचं आयुष्य दुर्ग हो अशीच आई मांजराच्या प्रार्थना थांबतो. जय जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आमच्या सभागृहातील सहकारी परंतु समाजातील मार्गदर्शका नंदाताई उर्फ नानी यांचा आज वाढदिवस. खरं तर निवडणुकीनंतरचा हा पहिलाच वाढदिवस, परंतु नानींनी ज्या पद्धतीने नानींचं राजकारणामध्ये अचानक आगमन झालं आणि त्याच्यात यशस्वी वाटचाल म्हणून त्या निवडून आल्या, परंतु या गेल्या 6 महिन्यामध्ये नानी नवीन नगरसेवकाप्रमाणे काम न करता एका जुन्या राजकीय जाणत्या अनुभवी अशा लोकप्रतिनिधीप्रमाणे या प्रभागामध्ये काम करतात. ते कामाचा धडाका लावलेला आहे. त्यामुळं खरंच नानींचं करावं तेवढं कौतुक आणि आम्हालाही नानींच्या या कामातनं नक्कीच प्रेरणा मिळते. त्याबद्दलही नानींचे खूप खूप आभार आणि वाढदिवसानिमित्त नानींना खूप खूप शुभेच्छा.
नानींचं आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि त्याच्यानंतरच लोकांचं त्याच्यातनं बऱ्यापैकी कामं होतील, कल्याण होईल, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आमचे मित्र अनिल शेठ आबनावे यांच्या सुविद्य पत्नी आणि आपल्या भागाच्या नगरसेविका नंदाताई लोणकर आबनावे यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच आज पावसाचं देखील आगमन झालेलं आहे. नक्कीच या पाऊस आज आगमन झाले म्हणजेच आपला भाग नक्कीच या पुढच्या त्यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये नक्कीच सुजलाम सुफलाम होईल आणि या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल अशी मी या ठिकाणी ताईंच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना मनस्वी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि यापुढे नक्कीच आम्ही त्यांच्या माध्यमातून आमच्या या प्रभागाचा विकास साधून घेऊ. कारण ताई असतील त्यांचं काम आता जर आपण पाहिलं गेले 6 महिन्यापासून तर नक्कीच त्यांचं काम एकदम वाखाणण्याजोगं काम आहे. आणि अनिल शेठ सुद्धा वेळोवेळी आमच्या 7:30 येऊन भेट देतात. चांगल्या पद्धतीने त्यांचं काम जोराने चालू आहे आणि म्हणूनच त्यांच्या कार्यकालामध्ये आमचा भाग जो विकासाच्या दृष्टीने मागं होता तो नक्कीच चांगल्या पद्धतीने त्याचा विकास होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि ताईंना मनस्वी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. सर्वप्रथम मी नानींना वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो. नानींचं नशीब हे खूप चांगलं नशीब आहे की जेणेकरून नानांच्या बरोबर नाना सामाजिक कार्य काम करत असताना कुठलाही राजकीय वारसा नसताना देखील या ठिकाणी नंदाताई आबनावे यांना जनतेने हा वारसा दिलेला आहे. आणि हा जो वारसा या ठिकाणी जसं नगरसेवक पद्धतीने निवड झाली प्रभाग 15 मध्ये त्यानुसार त्या दिवसापासून त्याने कामाचा धडाकाच लावलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक नागरिक या ठिकाणी येतात, प्रत्येक समस्या घेऊन येतात, ते समस्याचं निराकरण या ठिकाणी नाना असतील नानी असतील या ठिकाणी स्वतः थांबून या ठिकाणी ते लोकांच्या समस्या दूर करतात. आणि मी या ठिकाणी जे केशवनगरमधले जे प्रॉब्लेम्स आहे ज्या ठिकाणी प्रत्येक नागरिक घेऊन येतात, ज्या ठिकाणी रस्ता असेल या ठिकाणी जसं ते पारोशी नानांशी बोलणं झालं की सर्वप्रथम या ठिकाणी डीपी रस्ते जे आहेत या ठिकाणी बिल्डर FSI घेतलेलं आहे ते रस्ते लवकरात लवकर ओपन केले पाहिजे म्हणजे केशवनगरची ट्रॅफिक समस्या लवकरात लवकर दूर होईल. ज्या ठिकाणी हे रस्ते जर मोठे झाले तर नक्की केशवनगर ट्रॅफिक समस्या दूर होईल आणि या ठिकाणी अडथळा हा नक्कीच ते मार्गी लावतील. आणि मी नानांना आणि नानींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो कारण की नानांचं सामाजिक कार्य एक घरकाम करणारी आमची नानी या ठिकाणी केशवनगरची नगरसेविका म्हणून या पदी निवड झाली त्यासाठी नानींना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या पुण्यनगरीच्या नगरसेविका नंदाताई अनिल आबनावे नानींचा आज वाढदिवस आणि त्यांना प्रथमतः मी आमच्या मांजराई देवी बहुउद्देशीय व्यापारी संघाच्या वतीने त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने प्रभाग क्रमांक 15 मधील आम जनतेच्या वतीने प्रथमतः नानींना मी या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देतो. आणि नानींचं काम सांगायचं म्हणलं तर एक सामाजिक कार्यकर्ते आणि अनिल नाना यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 15 मध्ये झालेलं पूर्वीचं काम सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष झालेलं काम त्याचीच आज पोचपावती म्हणून नानी पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्या. आज त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की नानींच्या माध्यमातून केशवनगर गाव असेल, मांजरी गाव असेल, 17.5 नळे असेल किंवा आमचा शेवळवाडीचा भाग असेल या 4ही गावामध्ये अतिशय चांगलं काम नानींच्या माध्यमातून आज आम्ही पाहत आहे. म्हणजे एक खड्डा कसा असावा आणि तो खड्डा कसा बुजला जावा हे नानींच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पाहत आहे की आपण आता या पुढील काळात देखील नानींच्या माध्यमातून या पुणे महानगरपालिकेत चांगलं काम त्यांच्या माध्यमातून उभं राहील अशाच त्यांना मी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंत्रा मेस्मर परिवारातर्फे नंदाताईंचं वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला खूप उदंड आयुष्य लाभू दे आणि तुमची पुढची कारकीर्द जी आहे ती यशस्वी होऊ लावू दे आणि असाच तुमचा सहवास जो आहे तो आम्हाला लाभू दे. आमच्या ज्या काही थोड्याफार ज्या काही समस्या आहेत त्या पण तुमच्या हस्ते म्हणजे सर्व सुटून जाऊ दे. आणि कसं आहे आमचा जो काही तुम्हाला सपोर्ट जो लागेल तो आम्ही पूर्णपणे तुम्हाला सपोर्ट त्या बाबतीत आम्ही करू. तुम्हाला नंदाताई आबनावे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना
हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. मित्रांनो, महानगरपालिकेची निवडणूक होऊन फक्त 5 ते 6 महिने झालेले, परंतु या 5 ते 6 महिन्यामध्ये हे दोघं नवरा बायको असे आहेत की रोज सतत संपूर्ण प्रभागामध्ये फिरत असतात. कुठे ज्या ठिकाणी अडचणी असते त्या ठिकाणी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. खऱ्या अर्थानं नगरसेवक म्हणजे काय, प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणं हे नगरसेवकाचं खरं काम, आणि ते काम हे दोघंही अगदी प्रामाणिकपणे करीत आहेत. नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व या तिन्ही बाबतीमध्ये या दोघांना परमेश्वरानं भरपूर आयुष्य द्यावं, भरपूर पुढे द्यावं अशी मी माझ्या माने परिवाराच्या वतीनं या ठिकाणी परमेश्वराच्या तर्फे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरसेविका तरफदार नेतृत्व आणि असं अखंड नेतृत्व चालवून आलेलं हे केशवनगर वासियांचं एक भाग्य आहे. असंच त्यांनी कामं करत राहावं आणि आम्ही पण त्यांच्या सोबत कायम राहू आणि सर्वस्वी जे काही ज्या गोष्टी ज्या केशवनगरला करायचे त्यांनी पण या दोन्ही नेत्याने आम्हाला शब्द दिलेला आहे. त्यांचं असंच आयुष्य आनंदात आणि भरभराटी जोडावं ह्या मी त्यांना आमच्या ग्रुपतर्फे शुभेच्छा देतो. सुरू करा. आज ते आपले नंदाताई आपणारे नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं जमलो आहात. आता नंदाताई आपल्याला म्हणजे आता अनिल आपले साहेब काय त्यांचं काम म्हणजे त्यांनी आले आपल्या ह्याच्यामध्ये आले की लोकांच्या ह्याच्यामध्ये येऊन त्यांना लोकांचे निवडून दिले आणि त्यांचं काम आहे. आणि ह्यानंतर तर त्यांनी आपल्या सगळ्या समाजाला आपल्या समाजाला त्यांनी खूप शब्द दिल्यात. आपल्याला काय आपल्याला आमच्या समाजाच्या मंदिराला हे सगळं त्यांनी आपल्याला करून देणार आहे की त्याबद्दल आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमलो. त्यांना सगळ्यांचे समाजसेवक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. नमस्कार. आज क्रमांक 15चे लोकप्रिय नगरसेविका आदरणीय महोदय सौ नंदाताई अनिल आपणारे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या विविध लिंगायत समाज संघटनेच्या वतीने व महिला आघाडी संघटनेच्या वतीने युवा तरुण कार्यकर्ते व आपले मित्र परिवाराच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी मी त्यांना अभिनंदन करतो. आणि त्यांचा विषय सांगायचा म्हणजे आज त्यांनी निवडणूक जिंकून आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यक्रम केले. बरेच असतात त्यांनी उपक्रम राबवले. त्या उपक्रमाचा परिणाम आपल्या गरीब लोकांना समाज हितासाठी उपक्रम राबवले त्याचे परिणाम होतात. आणि सर्वात महत्त्वाचं कुठलेही काम होते ते विकास काम चांगले केलेले, यशस्वीपणे केलेले आणि त्या कामाचं विशेष कौतुक होते. आणि खरंच विकास आणि सगळ्या कामाचा कौतुक देणार आहे. म्हणून मी सर्व लिंगायत समाजाच्या बांधवाच्या वतीने मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. बोलून मी सांगतो जय हिंद, जय बसवा, गुरु बसव. या ठिकाणी नंदाताई अनिल आपणारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. खरं तर गेल्या महिन्यातच अनिल शेठचा वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये आपण केशवनगर वासियांनी या ठिकाणी साजरा केला होता. त्याचबरोबर काहींचा वाढदिवस याच महिन्यात पुढच्या परत आला. काहींचा वाढदिवस करणं गरजेचं आहे. काही नगरसेविका आहेत आणि अनिल शेठचा मनात तसं असं काही कुठल्याही पद्धतीचा दुजाभाव नाही. आज सकाळपासून या ठिकाणी जवळपास शेकडो महिलांनी, पुरुषांनी, मुलांनी सगळ्यांनी आपल्या तपासण्या केल्या. वेगवेगळ्या पद्धतीच्या तपासण्या, आरोग्य पथकाच्या 2 गाड्या आणि जवळपास 10 ते 12 काउंटर या ठिकाणी होते. बऱ्याच लोकांनी ह्या भागातून आपल्या आपल्या आजाराचा आपल्या प्रत्येकाने टेस्ट करून घेतल्या. बरेचसे ते रिपोर्ट घेऊन गेले. बरेचसे अजून 500-600 रिपोर्ट इथे या ठिकाणी आहे.
चांगलं काम आणि शेडनी चालू केलंय नंदाबाईच्या रूपाने आणि खरोखर हे तुमचं फार मोठं आमचं केशवनगरवासियांचं भाग्य आहे अनिल शेठ. तुमच्यासारखी माणसं शेवटच्या क्षणामध्ये अवघ्या इलेक्शनच्या 8 दिवसामध्ये आपलं सगळं फायनल झालं आणि तुम्ही आम्हाला हिरेसारखे लोक मिळाले, सोन्यापेक्षाही मोठे. हे खूप मोठं आमचं भाग्य आहे. तुमच्या कामाला अशीच गती राहो, तुम्ही असेच त्या माणसात मिसळून राहो. तुम्ही आजच पाऊस झाला, तुम्ही काल केलेल्या कामामुळे आज आमच्या इकडं पाणी आलं. विचार आनंदगडवासियांना तुमचं काम माणसामध्ये तुम्ही आता माझ्या साहेबांनी सांगितलं माझ्या सहकारी की काम तुमचं बोलतंय. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहून चौकशी करताय आणि इतर जे आहेत लोक त्यांना फोन केला तर ते वेळेवर हजर राहत नाही किंवा फोन अटेंड करून परत येतो, पण त्यांचं काम नाही तसं. प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं काम आहे. असंच तुमचं काम चालू राहावं. हे काम करण्यासाठी तुम्हाला ताकद मिळो, बुद्धी मिळो, यश मिळो आणि नंदाताईंना खूप मोठं आयुष्य मिळो, लवकर स्टँडिंग कमिटी मिळो अशी मी माझ्या समाजाच्या